नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज 3 मैदाने आहेत। आज फलटणमध्ये एक मैदान आहे, फलटणमध्ये वाळूज या ठिकाणी त्या ठिकाणी आदतचं मैदान आहे। तसेच आज कातर खटाव या ठिकाणी सुद्धा आज मैदान होत आहे। त्याचे लाईव्ह लॉट जे आहेत ते गणेश तांबे सरांच्या चॅनलवरती काढलेले आहेत। महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवरती जावा, त्या ठिकाणी लाईव्ह लॉट जे आहेत ते काढलेले आहेत। आणि एक मैदान आहे ओपनचं चिपळूणमध्ये, म्हणजे जिल्हा रत्नागिरी, त्या ठिकाणी बरेच महाराष्ट्रातले टॉपचे बरेच नंदी जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यामध्येच म्हणजेच चिपळूणच्या ठिकाणी जाणार आहेत पाळण्यासाठी। परंतु बघूया या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर कुठे पाळणार किंवा कसं पाळणार, त्याचं नियोजन कसं आहे ते बघूया जरा। कारण तुम्ही काल बघितलं, काल बकासूरचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। बकासूरचा व्यायाम जो आहे तो घेण्यात आलेला आहे, बकासूरची एक तयारी करण्यात आलेली आहे। आता मैदान तुम्हाला माहितीच आहे, तर जवळ चांगले टॉपचे मैदान येत आहेत आणि बकासूरचा व्यायाम जो आहे तो काल घेतलेला आहे। बकासूरची पोहणी जी आहे ती घातलेली आहे, म्हणजेच बकासूरला पोहायला वगैरे नेलेला थोडासा होता, त्याच्यामुळे बकासूरचा व्हिडिओ आलेला आहे सोशल मीडियावरती। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता किंवा ज्या आपल्या व्हॉट्सअपचा नंबर ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपला स्टेटस बघितलाच आहे। आणि बघूया आज बकासूरचं नियोजन कसं होतं, कारण की तुम्हाला माहिती आहे महाराजची चिठ्ठी जी आहे, आज फलटणमध्ये म्हटलेलं चिठ्ठी एखाद्या वेळेस निघेल, परंतु चिठ्ठी काय महाराजची काय निघाली नाही। बकासूरची बी चिठ्ठी नाही आणि जलवाची बी चिठ्ठी जी आहे ती निघालेली नाही आहे। परंतु बघूया यांच्या चिठ्ठ्या जर निघालेल्या नाही आहेत, परंतु विठ्ठलांच्या चिठ्ठ्या ज्या आहेत ते निघालेल्या आहेत अजय शेट्टी यांच्या। आणि त्यांचे नंदी जे आहेत ते आपल्याला चिपळूणमध्ये जे मैदान होणार आहे आज ओपनचं, आणि बघूया तिकडची मैदानं लाल मातीची असतात आणि प्रथमच तिकडे नाना पळण्यासाठी, म्हणजे नानांची बैलं जी आहेत ती पळण्यासाठी अजय शेट्टी यांची पळण्यासाठी जाणार आहेत बैलं। बघूया कशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन होते। त्यांचा चिक्या सांगण्यात येते, त्यांचा जो चिक्या आहे तो पळताना आपल्याला दिसणार आहे किंवा हरण्यासुद्धा पळताना दिसणार आहे, तेजा दिवाणसुद्धा पळू शकतो। बघूया आता विठ्ठलांना किती नंदी नेता आहेत आणि त्याच्यावरती डिपेंड राहते। मैदान जे आहे ते पित्री लाईव्ह किंवा कुठलं तरी चॅनेल असेल त्याच्यावरती चालू असेल आपल्याला, कारण की संबंध महाराष्ट्राची नजर जी आहे त्यात विठ्ठलांच्याकडे असेल किंवा बकासूरकडे सुद्धा असेल। कारण तो बकासूरची अपडेट अशी आहे की बकासूर की चिठ्ठी जे काय आहे ते निघाली नाही आहे, कदाचित बकासूर पळूसुद्धा शकेल, हुलकावणीसुद्धा मिळू शकेल, कारण की काय सांगू शकत नाही बरं का। आता मैदानामध्येच कळेल की कसं होते कसं नाही, कारण की सगळ्या महाराष्ट्राला एक आतुरता बकासूरच्या पाळण्याची। परंतु काल बकासूरचे जे आहे ते रात्री लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठी काही निघाली नाही आहेत। आता बघूया जर दुसऱ्या कुणाचा जर पायरा जर असेल तर त्याच्या नावावरती बकासूर पळतोय की काय, हे याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। आता बघूया 3 मैदान आहेत, कातर खटावला पण येऊ शकतो। कातर खटावला कंटिन्यू बकासूर जो आहे तो पाळण्यासाठी येत असतो। बकासूरच्या एक लकी मैदान म्हणावं लागेल ते कातर खटावचं, आणि तिकडची फाटी जी आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की एक चांगली पारदर्शक फाटी आहे, पाळण्यासाठी योग्य आहे, काही अडचण वगैरे तिकडे नाही पुढे बैल थांबण्यासाठी। बघूया आता त्या मैदानामध्ये बकासूर पाळण्यासाठी येतोय का खाली चिपळूणला जातोय, कारण की चिपळूणकरांनी सुद्धा इन्व्हाइट त्यांना केलेलं आहे बकासूरच्या मालकांना। आता बकासूर काय जातोय का काय माहीत नाही, सांगू शकत नाही बरं का। चिपळूणला सुद्धा जाऊ शकतो बकासूर असं मला तर वाटते। आता बघूया शेवटी कसं होतं। चिठ्ठी लाईव्ह लॉट जे आहे ते चिपळूणच्या मैदानाचे ते सुद्धा काही निघालेले नाही आहेत बहुतेक। मग विठ्ठलांच्या नंदीसोबत तर नसेल ना चिक्यासोबत बकासूर, काय सांगू शकत नाही। जरा अपडेट सगळ्यांनी राहावं आज, कारण की आज मोठं मैदान होतं चिपळूणला, बरेच नंदी महाराष्ट्रातले टॉपचे नंदी त्या ठिकाणी जाणार आहेत। परंतु तसं काय सांगू शकत नाही, बकासूर त्या ठिकाणी पळलंच म्हणून, परंतु सांगू शकत नाही एवढ्या लांब बकासूर जाऊ पण शकेल, कारण की जिथे आमंत्रित करतात तिथं त्या ठिकाणी बकासूर जो आहे तो पळण्यासाठी जातोच। आता बघावं लागेल बकासूर त्या ठिकाणी जातोय की कसं काय, बकासूरचा पायरा त्या ठिकाणी कोण असू शकतो, जरा थोडीशी माहिती काढा। जे काय म्हणते त्याला चिपळूण म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातून जे कोणी आपला ब्लॉग जर बनवत असेल तर त्यांनी मला थोडंसं सांगा नक्की त्या ठिकाणी बकासूर येणार आहे का नाही, कारण की ते मैदान जे आहे ते चांगलं आहे, ओपनचं मैदान आहे, मोठी बक्षीस आहे त्या ठिकाणी। बघूया आता कसं होतं नियोजन काय, आणि खरंच चांगली लोक आहेत त्या ठिकाणची सुद्धा, चांगला एक मैदान भरेल, चांगलं मैदान पारदर्शक पार पडेल। बघूया कोकणातील मैदानं बघण्यासाठी खूप उत्सुकता असते, कारण तिकडची स्पर्धा थोडीशी वेगळी असते, परंतु त्या ठिकाणी आता 3 फेरीची मैदानंसुद्धा होत आहेत। खूप आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण की 3 फेरीची मैदानं आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागलेली आहेत, अशीच मैदानं व्हायला लागली आहेत। बघूया आज बकासूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये पळेल का,
जरा काय वाटतंय जरा बघा थोडेसे.